नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मित्रांनो, आज जी कथा आहे ती एका टिटवी पक्ष्याची कथा आहे। तुम्ही ही गोष्ट ऐकली असेल की टिटवीच्या अंड्यापासून पारस दगडाची प्राप्ती होत असते, जो दगड लोखंडाचा सोना बनू शकतो। अशा कथा आपल्याला अनेक ग्रंथांमध्ये वाचायला मिळतात, ज्या ग्रंथांमध्ये असे स्पष्टपणे लिहिलेले आहे की टिटवीच्या अंड्यामध्ये पारस दगड असतो। परंतु तुम्हाला ही गोष्ट माहित आहे का की या पारस दगडाची प्राप्ती टिटवी पक्ष्याला कशा प्रकारे झाली? यामागे एक खूपच प्राचीन अशी कथा आहे। ही कथा आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। पुरातन काळातील गोष्ट आहे। श्रावण महिना सुरू होणार होता आणि टिटवी पक्ष्याचा जोडा एका जंगलामध्ये एका झाडावर बसलेला होता। त्याच जंगलामध्ये मादा टिटवी 2 अंडी घालते, परंतु टिटवी पक्ष्यांचा जोडा आता खूपच काळजीत राहू लागला होता, कारण अंडी देऊन खूप दिवस झाले होते, परंतु त्या अंड्यांमधून पिल्लं बाहेर आली नव्हती। दोघेही नवरा बायको आशा लावून बसले होते की जेव्हा अंडी फुटतील तेव्हा त्यांच्यातून 2 छोटे छोटे पिल्लं बाहेर येतील आणि त्यांचे जीवन आनंदाने भरून जाईल। दोघे नवरा बायको त्यांच्या मुलांचा विचार करून वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न रंगवत होते, परंतु खूप दिवस होऊनही त्यांचे अंडे अजूनही फुटत नव्हते। शेवटी श्रावण महिना सुरू होता आणि दोघेही नवरा बायको खूपच काळजीत येतात। तेव्हा टिटवी टिटव्याला म्हणते, अहो, श्रावण महिना सुरू होणार आहे, परंतु अजूनही आपली अंडी फुटण्याचं नाव घेत नाहीत। जर वेळेवर अंडी फुटली असतील तर आपली मुलं इतक्याला मोठी झाली असली। या अंड्यांना फोडण्यासाठी असा कोणता उपाय केला जाऊ शकतो की ज्यामुळे अंडी लवकरच फुटतील आणि आपली छोटी छोटी पिल्लं बाहेर येतील? तेव्हा टिटवा त्याच्या पत्नीला म्हणतो, प्रिये, या गोष्टीचा उपाय तर माझ्याकडे सुद्धा नाही। दोघे नवरा बायको सारखे चोचीने त्या अंड्यावर टोची मारत असतात, परंतु तरी सुद्धा ती अंडी फुटत नाहीत। त्याच वेळेला नारद मुनी तिथून जात होते। जात असताना नारद मुनींचे लक्षण टिटवीच्या अंड्याकडे जातं आणि टिटवीच्या जोड्यांकडे जातं। तेव्हा नारद मुनी तिथे थांबतात आणि टिटवी आणि टिटव्याला त्यांच्या जवळ बोलवतात। जेव्हा टिटवी आणि टिटवा नारद मुनींजवळ जातात तेव्हा ते सर्वप्रथम नारद मुनींना प्रणाम करतात आणि प्रणाम करून त्यांची व्यथा नारद मुनींना सांगू लागतात। नारद मुनींना ते म्हणू लागतात, हे मुनिवर, टिटवीने अंडी घालून खूप दिवस झाले आहेत, परंतु अजूनही त्याच्यातून पिल्लं बाहेर आले नाहीत। जर काही वेगळा मार्ग असेल तर तुम्ही आम्हाला सांगावा। जर आमची अंडी वेळेवरच फुटली असतील तर आमची पिल्ले आता मोठी झाली असती। टिटवी पक्ष्याच्या जोड्यांचं हे बोलणं ऐकून नारद मुनी सुद्धा आश्चर्यात पाहतात आणि ते विचार करू लागतात की ह्या टिटवीची अंडी फुटत का नाहीत? असा कोणता कारण असू शकतो? जेव्हा नारद मुनी भगवान श्रीहरी विष्णूंचा ध्यान धरतात तेव्हा त्यांना एक उपाय सुचतो। तेव्हा नारद मुनी टिटवी आणि टिटव्याला म्हणतात, मी तुम्हाला एक उपाय सांगतो, जर तुम्ही हा उपाय केलात तर तुमच्यावर महादेव खूप प्रसन्न होतील आणि जेव्हा महादेव प्रसन्न होतील तेव्हा ते तुम्हाला एक अनमोल अशी गोष्ट देतील, ज्याच्या मदतीने तुम्ही ही अंडी फोडू शकाल। नारद मुनींचे हे म्हणणं ऐकून टिटवी आणि टिटवा दोघेही नारद मुनींना म्हणतात, हे मुनिवर, तुम्ही आम्हाला लवकर सांगा, तो कोणता उपाय आहे? आम्ही दोघेही मिळून तो उपाय नक्कीच करू। त्यानंतर नारद मुनी आसन लावून बसतात आणि टिटवीचा जोडा दोघेही नारद मुनींच्या समोर बसतात आणि नारद मुनी उपाय सांगू लागतात। नारद मुनी सांगतात, श्रावण महिना सुरू झाला आहे आणि तुम्ही दोघांनाही हरिद्वाराला जावे। हरिद्वाराला जाऊन तुम्ही पूर्ण श्रद्धाने भावनेने देवाधिदेव महादेवाची कावड घेऊन या आणि महादेवाला पूर्णतः मनाने कावड अर्पण करा
पूर्ण श्रद्धेने पूर्ण भावनेने जर तुम्ही हे कार्य करत असाल तर महादेव तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील. नारद मुनी पुढे म्हणतात, हे पक्ष्यांनो, याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही उपाय नाही. इतकं म्हणून नारद मुनी तिथून निघून जातात. त्यानंतर टिटवा त्यांच्या पत्नीला म्हणतो, हे प्रिये, आता आपल्याला हरिद्वाराला जावे लागेल आणि तिथून देवाधिदेव महादेवांसाठी कावड घेऊन यावे लागेल आणि कावड आपण महादेवाला अर्पित करू. तेव्हा टिटवी म्हणते, अहो, आपण हरिद्वाराला जाऊ, तिथून कावड सुद्धा घेऊन येऊ, परंतु त्यापूर्वी आपल्याला आपल्या अंड्याची काहीतरी व्यवस्था करावी लागेल, जेणेकरून कुठलाही दुसरा प्राणी आपल्या अंड्यांना कोणत्याही प्रकारे नुकसान पोहोचवू नये. तेव्हा टिटवा त्याच्या पत्नीला म्हणतो, हे प्रिये, जर कुठला दुसरा जीव आपल्या अंड्यांना नुकसान पोहोचवू इच्छित असेल तर पोहोचवू दे. आज या क्षणाला आपण आपली अंडी महादेवाच्या भरोशावर सोडणार आहोत. आपल्या पिल्लांना महादेवांच्या भरोशावर सोडणार आहोत. आजपासून आपण कधीच कुठल्याही वृक्षावर आपली अंडी द्यायची नाही. आपण आपली अंडी फक्त जमिनीवरच द्यायची. दोघेही टिटवा आणि टिटवी पक्षी हातात घेऊन असा संकल्प करतात की आजपासून आपण कधी झाडावर अंडी द्यायची नाही. आजपासून आपण फक्त जमिनीवर अंडी द्यायची. असं म्हटलं जातं की आईची आत्मा खूप मोठी असते. एक आई तिच्या मुलांसाठी काहीही करायला तयार होते. इतकंच नाही तर ती तिचे प्राण सुद्धा अर्पण करायला तयार असते. त्यानंतर टिटवी काही दगड घेते आणि तिच्या अंड्यांच्या सभोवताली ते दगड ठेवते आणि ओम नमः शिवाय जप करते. ते दगड त्या अंड्याभोवती लावते आणि ओम नमः शिवाय जप करते. दोघेही नवरा बायको हरिद्वाराला पोहोचतात. हरिद्वाराला पोहोचल्यावर ते पूर्ण श्रद्धेने भावनेने देवाधिदेव महादेवाच्या नामस्मरण करत असतात आणि हरिद्वारावरून कावड उचलून देवाधिदेव महादेवाच्या नाव जप करत ते कावड घेऊन पुन्हा येतात आणि कावड महादेवाला अर्पण करतात. दोघांनीही महादेवाला कावड अर्पण केली, परंतु महादेव तरी सुद्धा त्यांच्या समोर आले नाहीत. त्यांना दर्शन दिले नाही. तेव्हा दोघेही नवरा बायको आणखी दुखी होतात. ते विचार करू लागतात की आता आम्ही नारद मुनींनी सांगितलेला उपाय सुद्धा केला आहे, तरी सुद्धा महादेवांनी आम्हाला दर्शन दिले नाही. तेव्हा टिटवा पक्षी टिटवीला म्हणतो, तू काळजी करू नको, देवाधिदेव महादेव आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील. आपण आता देवाधिदेव महादेवाची घोर तपस्या करू. आता दोघेही नवरा बायको पुन्हा संकल्प घेतात आणि महादेवाचा घोर तपस्येमध्ये बसून राहतात. जेव्हा टिटवा आणि टिटवी महादेवाच्या भक्तीमध्ये बसून राहतात तेव्हा श्रावण महिन्याच्या अंतिम वेळ चालू होते. श्रावण महिना संपणार होता. तेव्हा महादेव प्रसन्न होतात आणि त्यांच्या समोर येतात. महादेव टिटवा आणि टिटवीच्या समोर येतात आणि त्यांना म्हणतात, हे पक्षी, आम्ही तुमच्या भक्तीवर खूप प्रसन्न झालो आहोत. तुम्हाला जे काही मागायचं आहे तो वरदान तुम्ही मागू शकता. तेव्हा टिटवा आणि टिटवी दोघेही त्यांचे डोळे उघडतात. डोळे उघडतात दोघांनाही देवाधिदेव महादेवाचे दर्शन घडतात. त्यानंतर टिटवा आणि टिटवी दोघेही नवरा बायको महादेवाला म्हणतात, हे प्रभू, आम्ही 2 अंड्यांचा जन्म दिला आहे आणि त्या अंड्यांना जन्म देऊन खूप दिवस झाले आहेत, परंतु अजूनही ती अंडी फुटत नाहीत. आम्हाला असं वरदान द्या ज्याद्वारे आम्ही आमची अंडी फोडू शकू आणि आमच्या पिल्ल्यांना आम्ही बाहेर काढू शकू. जर आमची अंडी फुटली नाही तर आमचा वंश इथेच समाप्त होईल. आमचा वंश पुढे वाढणार नाही आणि त्यामुळे आमच्या प्रजातीचे नाव या दुनियेतून नष्ट होईल. त्यामुळे हे प्रभू, आम्हाला असं वरदान द्या ज्या वरदानामुळे आम्ही आमच्या पिल्ल्यांना अंड्यांमधून बाहेर काढू शकतो. त्यानंतर देवाधिदेव महादेव टिटवा आणि टिटवीला म्हणतात, हे पक्षी, तुम्ही लक्ष देऊ नये का? श्रावण महिन्याच्या अंतिम सोमवारी आमच्या मधून एक धातू बाहेर येईल, जो धातू सर्व धातूंमध्ये श्रेष्ठ असेल, जो धातू सर्वात वजन, सर्वात नरम आणि सर्वात श्रेष्ठ असेल. त्यात धातूपासून पारस दगडाची निर्मिती होणार आहे, जो एका लोखंडाच्या सुद्धा सोन्यामध्ये परिवर्तित करू शकतो. हे पक्ष्यांनो,
तुम्हाला तो पारस दगड घ्यायचा आहे जो आमच्या धातूपासून बनणार आहे आणि तोच पारस दगड तुमच्या अंड्यांना फोडू शकतो. त्यानंतर देवादिदेव महादिदेव टिटवा आणि टिटवीला पारस दगडाची ओळख सांगतात. हा पारस दगड धूम्र रंगाचा असेल, थोडा कठोर असेल, दगडासारखा दिसायला असेल. तुम्हाला फक्त हा दगड मिळवायचा आहे आणि हा दगडाचा तुमच्या अंड्यांना स्पर्श करायचा आहे. अंड्यांना स्पर्श होताच तुमची अंडी फुटतील आणि तुमची पिल्लं बाहेर येतील. इतकं म्हणून देवादिदेव महादेव अंतर्ध्यानात विलीन होतात. श्रावण महिन्याचा अंतिम सोमवार येतो तेव्हा महादेवांपासून एका धातूची निर्मिती होते व त्यापासून पारस दगडाची निर्मिती होते. तेव्हा टिटवी तो पारस दगड शोधतात आणि चोचीत पकडून त्यांचा अंड्याजवळ घेऊन येतात आणि त्यांच्या अंड्यांना त्या पारस दगडाचा स्पर्श करतात. जसा पारस दगडाचा स्पर्श त्या अंड्यांना होतो तेव्हा ती अंडी फुटतात आणि त्यातून पिल्लं बाहेर येतात. मित्रांनो, अशा प्रकारे टिटवी पक्षाला पारस दगडाची प्राप्ती झाली. देवादिदेव महादेवाच्या असीम कृपेने टिटवी पक्षाला पारस दगडाची प्राप्ती झाली आहे. हे पूर्णपणे सत्य आहे, यामध्ये संशय घेण्यासारखं असं काहीच नाही. ही टिटवी पक्ष्यांचा अंड्यामध्ये पारस दगड नसतो, तर त्यामध्ये पारस दगड नक्की असतो. टिटवी पक्षी त्या पारस दगडाला खूप सांभाळून ठेवते आणि तिच्या पिल्ल्यांना नेहमी त्या दगडाबद्दल सांगून जाते. प्रिय मित्रांनो, असं म्हणण्यात आलं आहे की पारस दगडाचं गुपित फक्त टिटवी पक्षाला माहीत आहे. ती तिच्या पिल्ल्यांशिवाय दुसऱ्या कुठल्याही सजीवाला किंवा प्राण्याला या पारस दगडाबद्दल काही समजू देत नाही. काही लोकांचा असा समज आहे की टिटवी पक्षी तिच्या घरट्यातच पारस दगड सोडते, परंतु असं नाही आहे. टिटवी पक्षी खूपच काळजीपूर्वक पारस दगड एका गुप्त जागेवर ठेवून देते, ज्या जागेवर कोणीही पोहोचू शकत नाही. त्या जागेची माहिती फक्त टिटवी पक्षाला असते. मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही पाहिली असेल की सर्व पशुपक्षी रात्रीच्या वेळी आराम करतात. फक्त ज्यांना दिवसा दिसत नाही, वटवाघूळ अशा प्रकारचे पक्षी दिवसात आराम करतात. परंतु टिटवी पक्षी एक असा पक्षी आहे जो दिवसा किंवा रात्री कधीच आराम करत नाही. हा पक्षी नेहमी सतर्क असतो, कारण या पक्ष्याला नेहमी ही काळजी असते की ह्याचा पारस दगड कोणी चोरून घेऊन जाऊ नये. त्यामुळे हा रात्री सुद्धा जागा असतो आणि दिवसा सुद्धा जागा असतो. असं सुद्धा म्हटले जाते की जागून जागून जेव्हा याचे डोळे थकून जातात, डोळ्यांमध्ये पाणी येऊ लागतो, तेव्हा हा पक्षी त्याच पारस दगडाला डोळ्यांवर लावतो आणि त्यामुळे त्याचे डोळे पुन्हा ताजे तवाने होतात आणि पुन्हा हा पक्षी अनेक महिने पारस दगडाची काळजी घेऊ शकतो, न झोपता काळजी घेऊ शकतो. अशा प्रकारे ही टिटवी आणि पारस दगडाची कथा आहे. अशा वेळी आपल्या नर्वस सिस्टमला आरामाची गरज असते. त्यासाठी आपल्या दैनंदिन्यात काही वेगळ्या नव्या आनंद देणाऱ्या गोष्टींचा समावेश करावा, ज्यामधून तुमचे मन व्यस्त तर राहीलच, परंतु त्यामुळे एन्झायटीशी संबंधित विचार देखील मनातून निघून जाईल. ध्यानधारणा हा एन्झायटीवरील उत्तम उपाय आहे. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवन ही असे सकारात्मक विचारांनी भरून जाओ. तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.